नमस्कार मंडळींनो. तर आम्ही कोकणकर ना पावसाळ्याच्या अगोदर भाजीसाठी थोडंफार आम्ही काहीतरी घालत असतो. तर आमच्या इथं घालायला लागल्या बीज, ते तुम्हाला ओळखायचं आहे. हे बघा, हे आमच्याकडे आडजाचं बी म्हणतोय, म्हणजे बीनसारखं शेंगा येतात त्याला. आणि अशा प्रकारे हे असे छोटे छोटे त्याला खड्डे, काठीचा एक ठोंबसा घेऊन त्याला होल करायचं आणि त्याच्यामध्ये पांढरी एक आणि काळी एक अशा दोन दोन बिया घालायच्या. हे बघा, आई घालायला आमची. असं घालायचं. आई हे असे पूर्ण इथपर्यंत आहे. आमच्या परड्यामध्येच आहे, आमचा परडा आहे. ते केळी, तिकडे काजूची झाडं आणि ते नारळ आहे. आणि ह्या साईडला हे एक कढीपत्त्याचं झाड आहे. आम्ही एकदम लहान होतो तेव्हा लावलेलो. त्याला 1 वर्ष झालं. किती मोठं आहे बा. आणि इकडं आहेत ती फुलाचे झाडं आहेत, जास्वंदीची. ते हे बघा अशा प्रकारे. आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला आडजा म्हणतोय. हे कोकणामध्येच बघायला मिळते जास्त करून. हे आता लावलं ना तर आपल्याला गणपती किंवा दसऱ्याच्या वेळेला शेंग मिळते, खायला भाजीला मिळते. अशा प्रकारे एका लाईन सारखी आहे, अशा ढीग आहे मातीचा. आणि त्याच्या साईडनं दोन होल करायचे, खड्डे काढायचे एकदम काठीच्या साह्यानं. आणि मध्ये आमच्या आईनं काठी पण केली, दाखवतो. हे बघा, हे बघा, ही एवढी अशी काठी असते. काठीच्या साह्याने हे असं एवढंच असं होल करायचं, इथपर्यंतच एवढं असं होल करायचं आणि काढायचं. त्याला खड्डा झाला त्याच्यामध्ये बी घालायचं. आई आता मी जिथं खड्डा काढलं ना तिथं 2 घालून बघतो माझ्या हाताने. हे बघा, असं घालायचं असं वरनं. ओ माती आहे का. आई आई आडजा गावला, आडजा. कुठल्या ताडपत्रीवरचं? हा हा ह्याच्यावरती ताडपत्री घातली होती, सगळं वाऱ्याने गेलं वाळला. आणि वय वय गेलं ते नळ्यावरच नाही. हा हा तर आमचे बाबा काय म्हणाले, ताडपत्रीवरती गवत घातले ते वाळून सगळं केलं. आता आम्ही दुसरं घालणार. बघा, आमच्या एवढी लाईन पूर्ण घातली इथपर्यंत. आम्ही कोकणकरांना भाजीसाठी सारखं असं परड्यांमध्ये वांगीची झाडं पण आहेत. दुसऱ्या परड्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो. बघा अशा प्रकारे ही लाईन असं पूर्ण झालं. अडजाची भाजी. आणि इकडे आमच्या काजू. ही आहेत 2 महिन्याची रोपं काजूची. ते तुम्हाला मी सांगितलं, दाखवलं व्हिडिओमध्ये कशा प्रकारे घालतात ते. आणि हे आमचं घरापाठीमागचं परडं. आम्ही परडं म्हणतोय. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडं आमच्या आई. आणि हे मिरचीचं बी घातलेलं ते उगवून आले बा. हे बेडगे म्हणजे आपण काय म्हणतो ते मोठ्या मिरचीचं बी, ते उगत घातलंय, ते उगवून आलंय बा. आता पाऊस पडला जरा, त्यामुळं एकदम हिरवागार दिसायला.